सातपुड्याच्या पायथ्याशी टरबूज खरबुजाची शेती चांगलीच बहरली आहे. परंतु कोरोना संकटामुळे फळांची निर्यात प्रभावित झाली असून स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. लॉकडाऊनमध्ये उन्हाळ्यात या फळाची विक्री शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. पूर्णा नदीकाठच्या टरबूज खरबुजाची मागणी मोठ्या प्रमाणात आजही कायम आहे. परंतु नदीपात्रातील पाण्याची क्षमता पाहता उत्पन्न घटले आहे. दुसरीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी परंपरागत पिकासोबतच फळशेती सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात टरबूज खरबूज संत्रा केळीच्या बागा वाढत आहे. सातपुडा पायथ्याशी अक्षय संजय तळोकार या युवा शेतकऱ्याने शेतात टरबूज खरबूजसह पपईची लागवड केली. 3 महिन्याचे पीक असलेले टरबूज खरबूज चांगलेच बहरले. फळांचा गोडवा व आकार पाहता यावर्षी चांगले नफ्याचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. परंतु कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने फळ निर्यातीवर परिणाम झाला. टरबूज खरबूज लागवड व तोडण्याचा कालावधी संपत असल्याने लॉकडाऊनचा कालावधीबाबत अनिश्चितता असल्याने तळोकार यांनी काही फळे बाहेर गावी पाठवली. परंतु बाजारपेठेत ग्राहकांची चांगली मागणी होत आहे. त्यामुळे निदान लागवडीपासून फळे येईपर्यंत केलेला खर्च निघत असल्यानं दिलासा मिळत असल्याचं अक्षय तळोकार यांनी सांगितलं. सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट.